आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। आताची सर्वात मोठी बातमी, 1 महिन्यापासून नॉट रिचेबल असणारे राहुल चव्हाण येणार पत्रकारांसमोर। राहुल चव्हाण पत्रकारांसमोर येऊन काय करणार उलगडा? 1 महिन्यापासून नॉट रिचेबल का होते राहुल चव्हाण? राहुल चव्हाण यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला गेला का? असे अनेक प्रश्न जामनेर तालुका वासियांच्या मनात। शिवसेना उद्धव ठाकरे गट राज्य संघटक राहुल चव्हाण हे जामनेर विधानसभा क्षेत्रातील नेते। जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांच्या कामकाजाची नेहमी जनतेसमोर पोलखोल करणारे व प्रत्यक्षात ग्राउंड रिपोर्ट व जनतेत मिसळणारे खंबीर नेतृत्व। राहुल चव्हाण यांनी मागील महिन्यात जामनेर बस स्थानक, त्याचप्रमाणे जामनेर नगर परिषदेचा कचरा निस्सारण मुद्दा, ओझर गावातील समस्या, जामनेर तालुक्यातील घरकुलांचा विषय अशी अनेक आंदोलने केली। त्यात जनतेचा देखील सहभाग त्यांना मिळाला। परंतु अचानक राहुल चव्हाण हे गेल्या 1 महिन्यापासून नॉट रिचेबल झाले। त्यामुळे अनेक चर्चा जामनेर तालुक्यात सुरू झाल्या आणि आता राहुल चव्हाण पत्रकारांसमोर येऊन ते 1 महिन्यापासून नॉट रिचेबल का होते हे बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले व महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील पत्रकार परिषदेला येण्याचे त्यांनी आवाहन केले। तरी आता राहुल चव्हाण काय उलगडा करणार याविषयी तर्कवितर्क जामनेर तालुक्यात सुरू आहे। जय महाराष्ट्र। मागच्या 1.25 ते 1 महिन्यापासून मी जामनेर तालुका एकूण सर्व राजकीय क्षेत्रापासून जरा अलिप्त होतो। कुणाच्याही संपर्कात नव्हतो। बरेच कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार बंधू असतील किंवा माझे जे हितचिंतक होते असे काही जण वेगवेगळ्या कामानिमित्त त्यांनी मला फोन संपर्क केला असेल, परंतु मी सर्वांपर्यंत पोहोचू शकलो नाही। काही वेगळ्या प्रकारचं एक षडयंत्र माझ्या विरोधामध्ये रचण्यात आलेलं होतं आणि हे मी आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू शकत नाही, परंतु लवकरच मी 2 ते 3 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेणार आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये जामनेर तालुक्यातले माझे सर्व शिवसैनिक, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांना सर्वांना आवाहन करतो, तसेच जे माझे हितचिंतक आहे जामनेर तालुक्यातील अशा माझ्या हितचिंतकांना सुद्धा आवाहन करतो की हे जे हुकुमशाही आहे, या हुकुमशाहीचे पाडामुडं जर गाडायचे असतील तर आपल्या सगळ्यांना जे काही कटकारस्थान माझ्या विरोधामध्ये रचलं गेलं, घडवलं गेलं, हे आपल्या सगळ्यांच्या समोर मला मांडायचं आहे। त्याच्यामुळे आपण सर्वजण त्या पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण उपस्थित राहावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।